नमस्कार. आजीची आजची चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मी पद्मावती धनंजय कोरेकर. आज तुम्हाला या स्वयंपाकामध्ये इंदोरी पद्धतीनं बनवलेली डाळबाटी दाखवणार आहे. तर ही डाळबाटी बनवण्यासाठी फार सुंदर, आणि तिकडचे लोक फार नागपंचमीच्या दिवशी तर बिलकुल डाळबाटीशिवाय दुसरा पदार्थच नसतो. तर मी 1 किलो गव्हाचं पीठ घेतलेले पहा, आणि हे 1 किलो गव्हाच्या पिठामध्ये काय केलं आहे, हे अशा प्रकारचं पीठ आहे पहा. सरभरीत पीठ 3 नंबरच्या चाळणीने घरच्या गिरणीवर काढलेलं असं हे पीठ आहे. तर पहा, जर तुमच्याकडे नसेल तेव्हा गव्हाची कणिक 3 वाटी आणि 1 वाटी बारीक रवा घ्यायचा. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ती बनवता येते. मग अशा जाड रव्याची कणकीची गरज नसते. तर आता पहा, याच्यामध्ये मी काय काय टाकते. प्रथम याच्यामध्ये 1 वाटी दही टाकणार आहे पहा. त्यानंतर तेल जे आहे ते पण मग 2-3 चमचे घेतलेले ते टाकले मी. त्याच्यात थोडीशी हळद टाकणार आहे. त्याला एक वेगळा असा रंग येतो, चव पण येते बरं खाण्याने. ती टाकणार हळद. त्यानंतर 2 चमचे ओवा आहे पहा. ओवा जर असेल ना याच्यात तर खूप छान लागतो, आणि तो असा हातावर चोळूनच टाकायचा असतो, कारण ओव्याचा तसा स्वादच येत नाही. आणि पूर्वीच्या ओव्यासारखा आताचा ओवा नाही आहे, खाल्ला तर तोंड भाजायचं. आता आपलं राहिलं आहे फक्त मीठ राहिलेले, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. ते 1 चमचा मीठ मी टाकलेले आहे पहा. थोडंसं अजून टाकते. आणि मेन म्हणजे सोडा पण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे मी. हे पहा, अर्धा चमचा टाकला आहे सोडा त्याच्यामध्ये. आणि हे तूप नंतर लागतं, मी सांगेल तुम्हाला. बाकी सर्व जिन्नस झाले. आता हे सर्व पीठ आहे आधी एकजीव करून घ्यायचं सगळं एकत्र. पिठाला दही, तेल हे तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं ना तर गोड घासे, तसे तूप घासे, म्हणजे एखाद्याला तूप खूप आवडतं, तूप घातलं तर आणखीनच छान. तर हे सगळं पहिले एकत्र करून घ्यायचं, मग पाणी घालायचं. घाई करायची नाही पाण्याची. हे सर्व एकजीव करून घ्यायचं बस. आता बाकी काही नाही, थोडंसं पाणी घालून ते पीठ मळायचं. पण प्रथम मात्र हे सर्व पीठ पहा या पद्धतीनं एकत्र करायचं. दोन्ही हाताने अगदी असं चोळून घ्यायचं, म्हणजे सर्व पिठाला ते लागलं पाहिजे. आपलं दही, तेल, मीठ हे आणि ओवा हे सगळं ह्याला लागलं पाहिजे पहा. आता मी एवढ्या का बनवल्यात, थोडा शेजार धर्म म्हणून. आणि राहिल्या ना तर शिळ्यासुद्धा खूप छान लागतात. हे पहा, आता हे मळून घेतलं. आता याला जसं पाहिजे ना तसं पाणी लावून मी आता मळून घेणार आहे. अगदी थोडं थोडंच वापरायचं पाणीसुद्धा. मळून घेते आता पाण्याने, कणिकसारखं मळायचं. आता आता काही फरक नाही त्याच्यामध्ये. जशी कणिक मळतो तसंच हे मळायचं. हे पहा, कणिक मळून झाली. थोडीशी सैल धरलेली का त्याचे जाड गव्हाची कणिक आहे, रवेदार, ती फुगेल. अर्धा तास या पिठाला चांगलं भिजून द्यायचं. आणि विशेष म्हणजे माझ्याकडे ना आज पाहुणे येणार आहेत, म्हणून मी डबल पीठ मळलेलं आहे. नाहीतर 4-6 माणसांना याचा निम्मा भाग पुरेच झाला अर्धा किलोचा. तर असं त्याला अर्धा तास पूर्ण भिजून द्यायचं. आणि मग डाळ्या कशा भाजायच्या, बनवायच्या ते मी तुम्हाला अर्ध्या तासाने दाखवते. हे पहा, अर्धा तास होऊन गेला. आता पीठ भिजवले. पिठात पहा सोडा आहे, तेल आहे, ओवा आहे, आणि त्याच्यामुळे पीठ असं फुसकं पीठ झालेलं. मग बाट्या छान होतात, मऊ होतात, दडक होत नाहीत. तर आता मी बाट्या करायला घेणार. पण तत्पूर्वी सुरुवात करण्यापूर्वी काय करायचं, जोपर्यंत बाट्या बनवायच्या तोपर्यंत मी ह्याच्यात पाणी टाकले. साधारणपणे 5 ग्लास टाकले. माझ्याकडे पाहुणे यायचे, वरण जास्त लागणार आहे म्हणून मी टाकलेले. हे पहा, ह्या हँडोलियमचा कुकर 40 वर्षापूर्वीचा आहे. खराब जर झाला तर नेहमी लिंबाची फोड टाकायची, उकळून घ्यायचा, घासून घ्यायचा, मग छान होतं, पांढरा शुभ्र काळा होत नाही. आता याच्यात हे पाणी उकळायला ठेवलेले मी. बाटी करेपर्यंत पाणी उकळते. बाट्या कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता पहा, 1-2-4 करून दाखवते.
मग तुम्ही म्हणाल खाली बसून करते आता. आता पहा, साधारण एवढ्या गोळे घेतो आपण. काय बा एवढे, असा गोळा घ्यायचा, असं करायचा. हे माझ्या बहिणीने मला शिकवलेले आहे. तुपाचा हात लावायचा पहा असा, पुन्हा एक बाजू इथं दुमडायची, ही तुपाची बाजू दुमडायची आणि परत एकदा तुपाचा हात लावायचा आणि दुमडायची. म्हणजे आतमध्ये त्याला काय होतात, पदर पडतात. म्हणजे खुसखुशीत मऊ अशी तयार होते. आणि मग तिला साधारण आपण अशी करायची पहा. हां, आता तिचं तोंड मिळवून घ्यायचं. हे पहा, या पद्धतीनं ह्या बाट्या मी बनवून घेणार आहे. हे पहा, अशा सगळ्या बाट्या बनवून घेणार आहे. तर चला तर मग मी आता बनवून घेते. त्याला थोडा तुपाचा हात लावला चिकटेल म्हणून. पीठ नेहमी सरळ ठेवायचं असतं. तर या पद्धतीने बनवून घेते. आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये त्या टाकायच्या, अर्धा तास चांगल्या शिजून घ्यायच्या. मग दाखवते पुढची क्रिया. हे पहा, आता मी मगाशी दाखवल्याप्रमाणे ह्या बाट्या बनवून घेतलेल्या आहेत आणि पाण्याला खूप उकळी आलेली आहे. आता ह्याच्यात त्या टाकून देणार आहे आणि चांगल्या त्या शिजून घ्यायच्या आपल्याला. ह्याच्यामध्ये खळखळ अशा उकळल्या पाहिजे. आणि हे जे पाणी ते वायाला नाही मात्र घालवायचं. हे पाणी काय करायचं, फोडणीच्या वरणासाठी, कारण सत्वयुक्त पाणी असतं हे. हा पहिला घाणा मी काढून घेणार आहे. आणि मग चांगल्या त्या शिजल्या, उकडल्या की आपोआप वर येतात. तर पहिला घाणा टाकून देते मी त्याच्यात. तोपर्यंत दुसरा करून ठेवते. आता खाली आहेत, तुमच्या लक्षात येतील, पूर्ण खाली आहेत पाहता त्या. आणि जेव्हा आता उकडतील तेव्हा फक्त दांड्याने हलवायच्या झाऱ्याच्या, बाकी नाही. पण आत्ताच नव्हे, त्या आपोआप वर आल्यानंतरच. अशा प्रकारे आपल्याला त्या 15 ते 20 मिनटं चांगल्या उकडून घ्यायच्यात. हा पहिला घाणा काढते. हे पहा, असा गोळा केलेला आहे. असे गोळे केले गोल गोल तरी, नुसते गोळे न करता, पण अशी जर केली तर हा तुपाचा लेअर असतो. मग अशी दुमडली की इथे एक पदर पडतो. हा एक पडतो. जसं आपण करंजाला कशाला तरी मोदकाला पाडतो, तर ह्या अशा पद्धतीने आता याच्यात हे पदर पडतात. मग काय करायचं, हे सगळं एकत्र घ्यायचं, थोडंसं एकजीव करायचं आणि मग पुन्हा याला खाली मिळवायचं. त्या फुटत नाहीत. यात काय होतं, दही, तेल किंवा तूप, ओवा, सोडा यांनी त्या फुटण्याची पण शक्यता असते. म्हणून चांगलं दाबून घ्यायचं. आणि नुसते गोळे केले तरी चालतात, ते सुद्धा चांगले. फक्त भाजण्याला ओव्हन किंवा चांगला हार केलेला असेल ना घमिल्यात, तर खूपच सुंदर भाजल्या जातात. ते बघा, हे असं घ्यायचं एकत्र करून, इथे मिळवलं याप्रमाणे. आता हा घाणा आहे ना मी नंतर काढणार आहे. पहिला होत आला आहे, नातीला भूक लागली, लवकर बनवायचं आहे म्हणून पहिला काढून घेते. पहा, आता या ठिकाणी हे बघा वर आलेल्या आहेत. अशा वर आल्या ना, 10 मिनटं झाली उकळतात. ते वर आल्या म्हणजे याचा अर्थ त्या उकडल्या. हे पहा, फुगल्यात टम्म. तर अशा झाल्या की मग थोड्या वेळाने आपण ते काढून, अजून 5 मिनटं मी त्याला उकडून देणार आहे आणि मगच काढणार आहे. हे पहा, याच्यातल्या ज्या शिजलेल्या बाट्या आहेत त्या मी इथे काढते. आता काढल्यात का या अगोदर, या ठिकाणी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. चांगल्या टम्म फुगल्यात पहा. हां, ह्या अशा पद्धतीनं त्या फुगले आहेत, खूप छान फुगलेले आहेत. आणि आता दुसरा घाणा मला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. हे पहा, आणि कापड का टाकलं तर त्या सुकण्यासाठी, कारण आता आपल्याला ओव्हनमध्ये ठेवायच्या, सुकण्यासाठी कापड ठेवले. या कापडाच्या खाली त्या बरोबर होतात. आणि हा जो दुसरा घाणा आहे तो मी आता याच्यात टाकणार, त्याच पाण्यात, कारण हे पाणी फार छान लागतं. पहा, हे पाहता, हे ना ह्या टाकणार याच्यामध्ये. हा दुसरा घाणा, कारण एका वेळेस जर टाकल्या असत्या तर झाल्या नसत्या त्या बरोबर.
8-10 माणसांचा स्वयंपाक आहे म्हणून मग 2 घाणे केलेत. याप्रमाणे ह्या सर्व टाकून घेऊ. यांनाही आता 10 मिनटं बरोबर उकळून घ्यायच्या आणि 10 मिनटानंतर मग मी तुम्हाला पुन्हा दाखवते. आता पहा, पहिला घाणा काढल्या, बाटीचा सुकल्यात. आता त्या मी ओव्हनमध्ये घेणार आहे. दुसऱ्या बाट्यात अजून 1-2 मिनटं होऊ देऊ त्यांना आपण. 2 मिनटं व्हायला पाहिजेत अजून, मग चांगल्या उकडल्या जातात. तत्पूर्वी वरणाला जी फोडणी द्यायची, ढक्कू म्हणतात, डाळबाटीचं वरणही म्हणतात. त्यासाठी इंदोरीच गोळी मसाला आहे, खास स्पेशल ना, इंदोरी गोळी मसाला. बडीशेप घेतलेली मी याच्यात, खडं मीठ घेतलेले आहे, ओलं खोबरं घेतलं आहे, एक बारीक कांदा घेतलेला आहे, लसणाच्या पाकळ्या 7-8 घेतल्यात आणि आलं घेतलं आहे. या सर्वाचं मिळून एक छोटंसं वाटण. मसाला एवढा नाही लागणार, याच्या निम्मच लागेल, पण आपल्याला मिक्सरमधून तो काढता येत नाही म्हणून तो काढायचा आणि उरला आपला तर मग दुसऱ्या भाजीला वापरता येईल. तर असं करून ह्या छोट्या भांड्यामध्ये मी मिक्सरमधून काढून त्याला बारीक करते आणि मग फोडणीची तयारी करू आपण. हा मसाला असा गुलाबी होईपर्यंत परतून घेतला. कढीपत्ता, जिरं, मोहरी, हिंग एवढंच टाकले आणि 4 हिरव्या मिरच्या. बाट्या उकडले जे पाणी असतं ते पौष्टिक असतं म्हणून प्रथम मी ते टाकते याच्यामध्ये. त्यानंतर आपलं जे वरण आहे ते वरण मी हलवून घेतले, चांगलं शिजले. हे वरण त्याच्यात टाकायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकणार, जादा नाही, अगदी थोडंसं. कारण आता काय आंबट गोड असं करायचं आहे, जास्त तिखटही करायचं नाही. ते हे पहा, एवढंच टाकलं 1 चमचा. वरण जास्त आहे, हळद थोडीशी टाकली त्याला, बस चवीपुरती, बाकी काही वापरायचं नाही आपल्याला. आणि आता हे वरण त्याच्यात मी टाकून देणार आहे. चिंचेचं पाणी केलेले कोळ म्हणतो तो थोडासा टाकायचा ह्याच्यामध्ये. गूळ टाकलेलं नाही, काहींना आवडत नाही गूळ म्हणून गूळ नाही टाकला. ज्याला आवडतो त्यांना नक्कीच गूळ त्याच्यामध्ये वापरावा. आम्हाला जरा डाळ आवडते म्हणून तशी ठेवलेली आहे. आता हे घट्ट झालेलं असतं. आता याला आपण काय करणार, गरम पाणी करणार आणि त्याच्यामध्ये टाकणार. हे बाटीचं ओव्हन म्हणतात त्याला, बाटीचा. हे याच्यावर ठेवायचं, सगळ्या फ्लेम आतून जाळ इथे येतो. मुद्दा मी या शेगडीवर घेतलाय का, तर दुसऱ्या ज्या नाजूक शेगड्या असतात ना काचेच्या, एकदा अनुभव घेतला, ती फुटली होती. त्याच्यावरती हे तारेची वरची ठेवायची प्लेट आणि या प्लेटवर आपण सगळ्या बाट्या ठेवणार आहोत. हे पहा, बसली आता बरोबर बस. आणि याच्यावरती ह्या बाट्या, आता पहिला घाणा जो काढला ना तो आपण ठेवणार त्याच्यावर. हे पहा, गरम सगळीकडची अशी वाफ लागते, त्या याच्यावर ठेवणार आपण. आता जेवढ्या बसतील तेवढ्या जाळाचे आणि ठेवायचे. सारख्या हलवाव्या लागतात, मधून अधून हलवायच्या त्या. जेवढ्या होतील तेवढ्या, साधारण 7-8 होतात, तर तेवढ्या करणार आता मी त्या. आणि मग झाल्यानंतर शेवटची स्टेप त्याची आहे, आता हे झाकून ठेवायचं, त्याला पूर्ण झाकायचं. इकडे तोपर्यंत आपली फोडणीचं वरण, ढक्कू ज्याला म्हणतो डाळबाटी, ती डाळ तयार होते. चिंच टाकली, गूळ टाकलेला नाही अद्याप. फुल गॅसवर ठेवलेले आहेत आता ह्या 6-8 आपण, आणि याने झाकून घ्यायचं. बरोबर एक 10 मिनटात हा पहिला घाणा तयार होईल आपला. पुन्हा एकदा उलटल्यावर मी तुम्हाला दाखवते. हे पाहता, बऱ्यापैकी जेवढे आपल्याला हवेत तेवढ्या प्रमाणात ते झालेलं आहे. तर आता उलटून ठेवायचे आपल्याला. एक बाजू चांगली झाली. सगळीकडे इंदोरला याच पद्धतीनं करतात आणि खूप छान लागते. माझी बहीण तर इतकी करायची, सगळं तिकडचे पाहुण्यांना जेवण. अजून एक 5 मिनटं आपल्याला
अशाच प्रकारे 5 ते 7 मिनटं लागते भाजून घेऊ. हे बघा पहिला घाणा आपला झालेला आहे. आता बरोबर छान भाजून झालेलं आहे. आता आपण काढून घेणार. का गरम असतात फार हात धरतो म्हणून फडक्याचा वापर केला. तोपर्यंत ही जरा कच्ची आहे, हिला किंवा आणि दुसराही घाणा ठेवतो तोपर्यंत, कारण यांना आता तूप तोळायचं आपल्याला. तोपर्यंत दुसरा घाणा आणि छान होतात हे. काही जण काय करतात, याच्यात 8 तुकडे करतात आणि तळून काढतात. पूर्ण तेलात तळून काढायचं. आता यांच्यात तूप भरेपर्यंत याला गरम असतं, भांड्याला जपायचं. आता होईल त्याच्यामध्ये. आता हे पा, हे जे आहे ना त्याला असं दाबायचं. पा हे पा, दाब फुटला, पोकळ झालेले. तर याच्यामध्ये तूप भरायचं आपल्याला. हे पा, या पद्धतीनं तूप भरायचं. आणि खरं मारवाडी गुजराती लोक तर खूप तूप म्हणजे तुपात बुडवून खातात ते. या पद्धतीनं ह्या सर्व मी भरून घेणार आहे. आता पहा, तूपच ओतायचं त्याच्यामध्ये. तर याप्रमाणे सगळ्या ह्या भरून घेते, दाखवतो तुम्हाला. हे पहा, आपली बाटी आणि डाळ, त्याच्याबरोबर असणार डाळ इंदोरी पद्धतीने केलेली. ओल्या नारळाचे छोटेसे काप याच्यात टाकले ते खूप छान लागतात. आणि गोळी मसाला वापरून केलेली ही डाळ आहे. नुसती प्यायला सुद्धा गोड लागते. तर ही डाळ आणि ह्या बाट्या सगळ्या फोडल्या. आणि याच्यात ना 2-2 चमचे तूप टाकलेले आहे. आणि मग याच्याबरोबर ही डाळवाटी खायची. अशी आमची इंदोरी पद्धतीनं बनवलेली ही डाळवाटी तुम्ही करून पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारे मला जरूर कळवा की आता फोटो काढून घेते. झालं.